मातीतून सोने. एका गावी एक शेतकरी राहत असे. त्याला एक मुलगा होता. मुलगा लहान असतानाच त्याची आई वारली. पुढे काही दिवसांनी शेतकरी सुद्धा आजारी पडला. त्याला वाटले की त्या आजारातून तो उठणार नाही. म्हणून त्याने मुलाला जवळ बोलावून म्हटले, बाळ, मी गरीब आहे, म्हणून तुझ्यासाठी मी जमीन जुमला काही ठेवू शकलो नाही. परंतु मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या हातात माती देखील सोने होईल. बाप वारल्यावर मुलाने श्रद्धा व भक्तिपूर्वक बापाचे स्मरण करून पुष्कळ परिश्रम केले आणि शेतीभाती केली. त्याला आपल्या प्रयत्नात पुष्कळ यश मिळाले व इतके पैसे त्याच्याजवळ जमा झाले की त्याने द्राक्षाचा एक मळा विकत घेतला. त्याने आपल्या मळ्यात देखील पुष्कळ मेहनत केली आणि खूप द्राक्षे लागली. हळूहळू त्याने फळांच्या आणखी काही बाग विकत घेतल्या. मासे धरण्यासाठी एक होडी पण विकत घेतली आणि तेल घाणीत तेल काढण्याचे काम पण सुरू केले. तेलाच्या व्यापारात व मासे धरण्याच्या धंद्यात त्याला पुष्कळ फायदा होऊ लागला. हळूहळू त्या गावच्या श्रीमंतात त्याची गणना होऊ लागली. तो जे काम करी त्यात त्याला फायदाच फायदा होई. आत्ता तो थोड्या आरामात राहू लागला. त्याच्याकडे पैसे असल्यामुळे एका श्रीमंताच्या मुलीशी त्याचे लग्न झाले. एकदा त्याला आपल्या नशिबावर शंका आली. तो आपल्या एका जीवश्च कंठस्थ मित्राला म्हणाला, मित्रा, माझ्या शक्तीबाहेर नशिबाने मला दिले आहे. कारण इतके सहज एवढे मोठे ऐश्वर्य मिळाले आहे की ते पाहून केव्हा केव्हा असे वाटते की ते तितके सहजी माझ्या हातून निसटून पण जाईल. म्हणून माझे नुकसान होईल असे काहीतरी करून पाहावेसे वाटू लागले आहे. नुकसानच नुकसान होईल असे काही सुचव, म्हणजे फालतू पैसे निघून तरी जातील. मित्राने त्याला विचारले, खजूर कोठे मिळतो? कैरोहून येतो, तुला माहीत नाही का? तो तरुण म्हणाला, मग असे कर, खजूर आपल्या बाजारात विकत घे आणि तो कैरोला घेऊन जाऊन विक, म्हणजे तुला पाहिजे आहे ते होईल. येथे जास्त किमतीवर विकत घेऊन कैरोच्या बाजारात स्वस्त विकावे लागले म्हणजे नुकसान होईल. मित्राने सल्ला दिला. त्या तरुणाला मित्राचा सल्ला आवडला. त्याने बाजारात कैरोहून आणलेला जेवढा खजूर होता तो सर्व विकत घेतला. कित्येक उंट भाड्याने मागून घेऊन त्यांच्या पाठीवर तो खजूर लादून कैरोला निघाला. कित्येक दिवस वाळवंटातून प्रवास करीत करीत तो पिरामिडच्या त्या प्रसिद्ध देशात सुमारे 1 महिन्याने पोहोचला. तेथे पोहोचल्यावर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. समोरून इजिप्त देशाचा सुलतान पांढऱ्या घोड्यावर बसून येत होता. त्यांच्याबरोबर कित्येक नोकर होते आणि प्रत्येकाच्या हातात एक एक चाळणी होती. त्या तरुणाने सुलतानाला नम्रपणे कोर्निश करून विचारले, जहापना, आपल्याबरोबर आलेल्या या नोकरांच्या हातात या चाळण्या कशा काय? सुलतान म्हणाला, काय सांगू, आज मी याच घोड्यावर या बाजूने फिरायला निघालो होतो, तेव्हा माझ्या बोटातली अंगठी खाली पडली. ही अंगठी लग्नाच्या वेळी प्रेमाची खून म्हणून आमच्या बेगमने आमच्या बोटात घातली होती. ती अंगठी मला स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त मोलाची वाटते. म्हणून ती मिळेपर्यंत मी सर्व वाळवंट चाळून पाहण्याचे ठरविले आहे. नंतर राजाने त्या तरुणाला विचारले, पण हे सांग, तू कैरोला कशासाठी जातो आहेस? मी हा खजूर विकायला घेऊन जातो आहे. तो तरुण म्हणाला. राजाने चकित होऊन विचारले, अरे खुळ्या, व्यापारी कैरोहून परगावला खजूर विकायला घेऊन जातात. जरा खजुरांची झाडे तर पहा. खजुराचे घोस लोंबताहेत प्रत्येक झाडाला. हा खजूर विकून तुला काय मिळणार? एक छदाम तरी मिळेल का? सुलतान व त्याचे सर्व शिपाई त्या तरुणाच्या मूर्खपणावर हसू लागले. तो तरुण स्मित करून म्हणाला, माझं नुकसान होईल म्हणता? अशक्य, कारण माझ्या वडिलांनी मला आशीर्वाद दिला आहे की मी मातीला हात लावला तर मातीचे सोने होईल. असे बोलत असता त्याने सहज वाळूत हात घालून मुठभर वाळू उचलली आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या हातातली वाळू गळून पडली आणि त्याच्या हातात अंगठी मात्र उरली. हीच मी शोधत असलेली अंगठी, सुलतान आनंदाच्या भरात ओरडून म्हणाला. सुलतान म्हणाला, तुझा बाप म्हणाला ते खरे आहे बाबा, तुझ्या हातातल्या वाळूतून सोन्याची अंगठी निघाली बघ. असे म्हणत सुलतानाने त्या तरुणाचा सगळा खजूर दुप्पट दाम देऊन विकत घेतला आणि त्याला मोठे इनाम दिले. नुकसान सोसण्यासाठी कैरोला गेलेला तरुण भरपूर फायदा घेऊन घरी परतला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.